सुरुवातीला माझी ओळख सांगतो तुम्हाला मी. तुमच्या शेजार गावचंच आहे मी. 1978 साली मी गाव सोडलेलं आहे. तुमच्या गावचे श्याम मोरे माझे मित्र, सिद्धराम जावेद, ही तिघे एका आम्ही त्या ठिकाणी गेलेलं आहे. आम्ही त्यात जवळजवळ 11वी ते MA शिक्षण माझं रयत शिक्षण पंढरपूर या ठिकाणी माझं झालेलं आहे. आणि ही छंद मला कसा लागला तर जसं तुमच्याही सहली निघतात तसंही माझी सहल निघाली होती. त्या काळामध्ये नुकतंच मी लागलेलं, पगार नव्हते त्या काळामध्ये, सरांना माहीत आहे सगळं. तर औरंगाबादला सर गेल्यानंतर त्या ठिकाणी औरंगजेबाची जी कबर आहे त्या ठिकाणी खुलताबादला, त्या ठिकाणी औरंगजेबाचं एक नाणं, दुसरं एक लहान नाणं मला तिथं दिसलं ते त्या ठिकाणी एका व्यक्तीकडं. मग त्याला विचारलं ही देणार का, तर तो दिला. आता काय किंमत दिली तुम्हाला माहिती नाही. यातली एक नाणं जर तुम्हाला मी सांगितलं तर खूप किमतीचे आहेत, कारण मी ती किंमत कोणाला सांगत नाही, कारण चोरी होईल माझ्या घरी, तू आहे की नाही. तर अशा प्रकारे पदरमोड करून किंवा माझे जे विद्यार्थी आहेत 11वी 12वीचे माझे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांनी बरीच मला नाणी दिलेली आहेत. शिवाजी महाराजांचं नाणं असेल, शिवराई 1674चं नाणं आता तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी. 1674 शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक झालं रायगडावर, त्यावेळेला नाणी काढली त्यांनी. 2 नाणी काढली होती, माहिती आहे का तुम्हाला कुठली? 2 नाणी काढली होती त्या काळामध्ये त्यांनी. तांब्याचं शिवराई आणि सोन्याचं होन. आता फोन काय मला शक्य नाही, ते मिळत नाही, ते नाही इकडे या ठिकाणी. तर शिवराई वगैरे तुम्ही इथं पाहिलं असेल. गुप्त काळातले नाणे आहेत, औरंगजेबाची नाणी आहेत. कधी चुकून तुमची सहल जर कोल्हापूरला गेली, न्यू पॅलेसमध्ये तुम्ही कधी गेला, त्या ठिकाणी सुरुवातीला जातानाच एक नाणं तुम्हाला दिसेल. त्या ठिकाणी थोडे बहुत नाणे तिथं आहेत आणि तिथं औरंगजेबाचं नाणं तुम्हाला दिसेल. ही माझ्याकडं ती आहे. आणि वेगवेगळ्या संस्थांची, मग ग्वाल्हेरचा असेल, म्हैसूरचा असेल, टिपू सुलतानचा असेल, ओढेर महाराजांचा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे संस्थांची देखील नाणी या ठिकाणी आहेत. आणि नोटा बरेच मित्र कंपनी माझी आहेत. काही लोक परदेशाला काय गेले, त्यांना विनंती करायचं मी की माझ्यासाठी थोडी नाणी घेऊन या, काही नोटा घेऊन या, की परदेशाचं नाणं आणायचं म्हणजे खूप किंमत आहे. यातली $1 तुम्हाला माहीत आहे या ठिकाणी, सरांना माहीत आहे 82-83 रुपये आज एक किंमत आहे $1ची आज आपल्या भारतीय रुपयामध्ये, सगळ्यात महाग आहेत. मग अशा प्रकारे मग काय मित्रांनी मला दिलं, काय पाहिजे ती किंमत त्यांना देऊन गेले. अजून काय अशी जी नाणी जी आहेत तिच्यावर साल नाही बघत, तर तुम्ही पाहिलं असेल. मग ते उर्दू पारशीमध्ये जे तज्ज्ञ आहेत त्या लोकांच्याकडे मी नाणे घेऊन गेलं. यातले मला साल द्या, कुठलं कुणाचं नाणं काय आहे, त्या लोकांना देखील हे सांगता आलेलं नाही. जेवढं तिने मला सांगितलं ते लिहून घेतलं कागदामध्ये, सेपरेट नाणं, त्या कागदामध्ये त्याच्यावर लिहिलं ती नाणं वेगळं ठेवून. परत येऊन मी सगळं ही प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. ते अशा प्रकारे ही. आणि यातली जी नाणे आहेत, $1 पैसा, $2 पैसा, $3 पैसा, हे आमच्या पिढीने वापरलेले हे तुम्हाला माहीत नाही. भोगपकडा पैसा तिथे पूर्वी भोगपडा एवढं तर आमच्या आजोबानं वापरलेलं, मी ती वापरलेलं नाही, पण आजोबानं आपले वापरले ती भोगपडा पैसा वगैरे इथं आहे या ठिकाणी. मग पहिला अर्धा आणा, 1 आणा, पाव आणा, अशी नाणी होती त्या काळामध्ये. आणि आपल्या देशातली नाणी ही सगळी ही वापरायची, आपले आजोबा वगैरे वापरायचे त्या काळामध्ये. ही सगळी नाणी या ठिकाणी आहेत. की या पाठीमागचा उद्देश हाच आहे की भावी पिढीला की तुम्हाला ही पाहता यावं. आता तुमच्या इथली की किंमत शून्य या ठिकाणी, तुम्हाला ही काय कोणतं आलं या ठिकाणी भरवलं केलं, पण ही तुम्हाला बघायला मिळणार नाहीत कुठं अशी नाणी त्या ठिकाणी. मी अशा प्रकारे की बरंच पदरमोड करून बरंच माझे सहकारी आहेत, विद्यार्थी, मित्र कंपनी, या सगळ्या लोकांनी मला मदत केली. काय कोणाकडे नाणं, एखादं नाणं असेल देणं असेल. यातली 1-2ची नोट तुम्ही पाहिली असेल या ठिकाणी. पूर्वी आपल्या 5 रुपयासारखी 2ची नोट आहे, ती कागलला माझ्या मित्राच्या सासऱ्याकडे होती. सर मी 2 वर्ष जायचं त्या ठिकाणी. कागलला मोठं उरूस असायचं, त्या जायचं मी मित्राकडं. ती सासरा काय मला नोट दिली नाही, ती मागायचं मी काय मला दिलं नाही. मग शेवटी परत 3ऱ्या वर्षी त्यांनी आपल्या जावाईकडे ही नोट सरांना द्या मला पाठवली. ही इकडे आहे तुमच्याकडे या ठिकाणी. की बरंच या ठिकाणी 5च्या नोटा आहेत. तुम्हाला 5ची नोट काय आहे, तिचं वैशिष्ट्य वेगळं आहे 5च्या नोटाचं. पाठीमागं 5 हरणं 4 हरणं असं चित्र आहे त्या नोटांचं त्या ठिकाणी, त्या नोटाच्या पाठीमागं. मग अशा प्रकारे बरीच माझी नाणी चोरली गेली, नोटा माझ्या चोरली गेल्या. कारण एक तुम्हाला ती प्रकार माहीत नाही, एक वेगळ्या प्रकारासाठी लोक माझ्याकडे यायचे, माझ्याकडे नाण्या बघायचे. मी नाणं त्यांच्यासमोर मी मांडायचंच.
मग मांडल्यानंतर मी चहा पाणी आणाल त्याला गेलं तर एखाद नाणं गायब व्हायचं माझं. आता ही काहीच नाही की तुम्हाला एका विद्यार्थ्याला नाणं माझी उचलणं इतके नाणे माझ्याकडे आहेत, तुम्हाला उचलू शकणार नाही तुम्ही नाणी ओझं. तांब्याची इतके नाणे माझ्याकडे आहेत आणि चांदीचे नाणे इतके माझ्याकडे आहेत. आणि दुसरं एक महत्त्वाचं की एक विद्यार्थी माझे मिसेस देखील उपप्राचार्य आहेत, त्या ज्या सध्या कार्यरत आहेत, त्यांचा एक 12वीचा विद्यार्थी त्यांच्याकडे आला. नाण्याचा संग्रह माझ्याकडे होतं, त्याला माहीत होतं. त्या दसऱ्याचा सण होता, दसरा सणाला घर सगळं आपण काढतो, सगळं जुनं बिनं सगळं काढत स्वच्छता करत असताना त्याला एवढी पुरसंडी सापडली. मग तो घेऊन आला माझ्याकडं. आम्ही दोघं मिसेस आम्ही मॅडम असंच नाणं मॅडम आहेत. तर 10 नाणे चांदीचे त्यात होते, चांदीचे 10 नाणे त्या काळातले. त्याला किंमत खूप आहे. चांदीचे नाणं आज त्या काळात म्हणजे काही जुने नाणे होते, त्या विद्यार्थ्यानं तसंच दिली. मी म्हटलं मला इतकं वाईट वाटलं, अरे हिचे काहीतरी पैसे घे, चांदीचं नाणं ही बाजारात तुला लई पैसे येते त्याला. नाही म्हटलं सर, म्हटलं मी नाणं तुमच्याकडे तसंच देतो. मग अशा प्रकारे ही सगळं जी आहे, मी पंढरपूर तालुक्यात माझी सर्व्हिस झाली सगळी. मूळचा मी इथला, पंढरपूर तालुक्यात माझे 78 तिथं राहायला मी सांगोल्याला. तर अशा प्रकारे ही नाणी हळूहळू एक एक जमा करत मी केलं. त्यात ती नाणी आता करायची कसं. मग सोलापुरात खिलौना म्हणून एक दुकान आहे खेळण्याचं, मग त्याच्याकडे ही तक्ते तयार करून घेतले मी. ती तक्ते 500 रुपयाला एक तक्ते तयार करून दिली सर मला त्यानं. ती देत नव्हतं, मागं लागून करून ते तक्ते तयार करून ते बसवायचं. आता आधुनिक पद्धत निघाली सर, ती आता मला करायचं आहे. ती आता ते प्लास्टिकमध्ये दोन्ही बाजू तुम्हाला नाण्याची दिसली पाहिजे. आता एकच बाजू तुम्ही पाहिलेलं आहे, त्याला पर्याय नाही. आता 2 बाजू तुम्हाला दिसले पाहिजे ती 2 नाण्याची. तशी पद्धतीचं ती माझी चाललं आहे प्रयत्न. कारण 4-5 वर्ष रिटायर होऊन मला 2 वर्ष झाले. माझ्या घराचं बांधकाम वगैरे या मी लक्ष दिलं नाही याच्याकडं, भर काय टाकले नाण्यामध्ये. तर प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं. आता मी कुठं जवळजवळ मी एक पूर्ण भारत फिरलेलं आहे. पूर्ण भारत माझं झालेलं आहे, दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम सगळं झालेलं आहे. बाहेर देश नेपाळ झाले, भूतान झाले, मी फिरलेले. मग मला एक सवय, बाहेर देशाला जात असताना मी फिरायला जात असताना मी सगळं मित्रकमी इकडे तिकडे जातात. मी जुनं नाणे कुठं काय दिसतेत का हे मी बघत असतो. तर माझ्याकडे सर ते अजून एक माझ्याकडे एक पानपुडा आहे सर, ती मला ते आणलं झाले. ते एक पानपुडा असा आहे, तुमच्यापैकी कोणी ते पानपुडा उघडून दाख. पानपुडा म्हणजे प्रत्येकाच्या घरात आहेच. पाहुण्यारावळे बडशोप वगैरे देतो, सुपारी देतो आपण. ते उघडते बदक आहे, असं मोठं बदक माझ्याकडे फोटो आहे तिचं. ती बदक आहे एक, ती बदक तुम्हाला उघडता येणार नाही. ते कसं उघडायचं ते आहे माझ्याकडं. अशी बरेच दुर्मिळ वस्तू बऱ्याच मी घरी जमा केलेल्या आहे, काय आहेत माझ्याकडं. ती वेळेअभावी, कारण सगळं मला घेऊन फिरता येत नाही या ठिकाणी. तर अशा प्रकारे ही नाणी आता तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं बघा त्या ठिकाणी. आणि शेवटी या शाळेनं मला जी नाणे भरवण्याचं मला बोलवलं मला या ठिकाणी, त्याबद्दल विशेषतः मोरे सर किंवा इथले मुख्याध्यापक असतील, पर्यवेक्षक असतील, सर्व शिक्षक स्टाफ या ठिकाणचं, शिक्षक तर कर्मचारी जे असतील, ही सगळ्यांचं मी मनापासून आभारी आहे. माझे 2 शब्द संपवतो.